नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे. आज आपण दिवे गराडे मतदारसंघातील सिंगापूर या गावामध्ये आहोत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका 5 तारखेला होत असून आपण मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. काय होणार आहे 5 तारखेला, काय त्यांच्या विभागामध्ये, त्यांच्या गटामध्ये, गणामध्ये काय समस्या आहेत, आपण नागरिकांच्या बरोबर संपर्क करतोय. चला, आपल्या बरोबर काही नागरिक आहेत. आपल्या बरोबर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत. आपण त्यांच्याशी या निवडणुकीच्या अनुषंगाने जाणून घेतोय. बाबा नमस्कार. नमस्कार. काय वाटतं तुम्हाला, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून सर्व राजकीय पक्षांनी या ठिकाणी मोठी लढाई टाकलेली, मोठे मोठे दिग्गज उमेदवार आहेत. परंतु तुमच्या गावाचा विकास करणारा, तुमच्या गावामध्ये विविध विकास कामे आणणारा असा कोणता प्रतिनिधी तुम्हाला योग्य वाटतोय की ज्याच्या माध्यमातून तुमचं काम होईल, तुमच्या गावामध्ये पाणी येईल, रस्ते येतील, ड्रेनेज लाईन होईल, सर्व योजना येतील, साखो पूल होतील? काय वाटतं तुम्हाला, कोणाचं, आमदार विजय शिवतारेंचं काम चांगलं वाटतं का? विजय शिवतारेंचं काम चांगलं आहे. रस्ते केले, पाण्याची सोय करतात, सर्व व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे काय अडचण येऊ शकत नाही आम्हाला. बरं, तुमच्या जिल्हा परिषदच्या उमेदवार आहेत ज्योतिताई झेंडे आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार बाळासाहेब मगर, जे दोन्ही शिवसेनेकडून उभे आहेत. तुम्हाला काय वाटतं, ते निवडून येतील का? येतील ना. का निवडून येतील? ते चांगले काम करणार मोर्चे. अच्छा. हो. ज्योतिताईंच्या बाबतीत काय म्हणणं आहे तुमचं? ते पण चांगलं काम करणार ना. हो. रस्ते झाले का तुमच्या गावात? झाले. पाणी येत आहे का? हो, येते की. येते. त्यामुळं शिवसेनेचे दोन्ही उमेदवार येतील? येतील. नक्की येतील. ओके, धन्यवाद काका. हो, धन्यवाद. आपल्या बरं या ठिकाणी सिंगापूर गावचे ग्रामस्थ आहेत. काका नमस्कार. नमस्कार. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती. काय वाटतं तुम्हाला, तुमच्या गावचा विकास कसा आहे, काय तुमच्या अपेक्षा आहेत आणि कोण निवडून येऊ शकतं, तुमच्या मनामध्ये काय आहे? आमच्या गावाचा विकास तसा झालाय बऱ्यापैकी. आता जे राहतील ते किती करतील ते कार्यकर्ते किंवा तुमच्या आमदार पुढारी. पण आमदार विजय बापू शिवतारे काय काम आणलेत का इथे? भरपूर काम, त्यांचीच कामं बरीचशी आहेत. अच्छा. आणि आता जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या ज्योती झेंडे उभ्या आहेत. हो. आणि बाळासाहेब मगर उभे आहेत. निवडून येतील का? 90% निवडून येतील. अच्छा. का तुमच्या गावामध्ये जे काही विकास निधी किती, म्हणजे कशी कामं झालेली सांगताय का थोडं? आमच्याकडे रस्त्याची कामं भरपूर झाले, रस्ते झाले, ग्रामपंचायत ऑफिसचं काम झाले, बाकीचे तुमचे 1-2 बंदर झाल्यात, तुमचं परत हे स्मशानभूमीचं झाले. स्मशानभूमीचं सुशोभीकरण हो झालंय ना, समोर तुमच्या समोर दिसते बघा. अच्छा. त्यामुळे ज्योती झेंडे आणि बाळासाहेब मगर निवडून शकतात. ओके, धन्यवाद.